मित्रांनो, अनेक जण हा प्रश्न विचारतात की मी राजकारणावर का बोलतो. कारण या देशाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती केवळ आणि केवळ राजकारणामुळे आणि स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये राजकारणावर भाष्य केलेलं आहे. राजा कसा असला पाहिजे यावर भाष्य केलेलं आहे. जनतेची कर्तव्य काय असली पाहिजेत, नागरिकाची कर्तव्य काय असली पाहिजेत, लोकांनी कसं वागलं पाहिजे, लोकांचं आचरण कसं असलं पाहिजे, राज्यकर्त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे, या सर्वावर तुकोबारायांनी भाष्य केलेलं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये एकीकडे देश विनाशाकडे जात असताना आपण जर निमूटपणे डोळे बंद करून पाहत असू, लक्षात घ्या, तर हे तुकोबारायांना अपेक्षित नाही. सध्या ज्या पद्धतीने गेल्या 12-13 वर्षापासून RSSची हुकुमशाही या देशामध्ये सुरू आहे. काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. लक्षात घ्या, काही जणांना असं वाटत आहे की हा विजय झालेला आहे. ही एक निश्चितच एक आशेचा किरण उगवलेला आहे. मी अनेक दिवसापासून सांगत आहे, या देशातील 80-85% बहुजन समाजामध्ये ते प्राईड आहे. लक्षात ठेवा, त्यांना गुलामी नको आहे, त्यांना हुकुमशाही नको आहे, त्यांना हे संघी राज्य नको आहे. परंतु हा बहुजन समाज जातीमध्ये, पातीमध्ये, धर्मामध्ये, अज्ञानामध्ये, गरिबीमध्ये, वेगवेगळ्या समस्यामध्ये एवढा उलझून गेलेला आहे. त्यामुळे यातून बाहेर कसं पडायचं हेच यांना कळत नव्हतं. आणि हे ज्यांचं नैतिक कर्तव्य होतं, लक्षात ठेवा, ज्यांचं हे नैतिक कर्तव्य होतं, येथील या 80-85% बहुजन समाजाला या सगळ्या समस्यातून बाहेर पाडायचं, तो विरोधी पक्षसुद्धा आपलं जणू काय स्वत्व, आपलं अस्तित्वच हरवून गेलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा झालेला राजीनामा ही निश्चितच एक आशादायी किरण आहे. ज्यावेळेस सगळीकडे काळोख पसरलेला असतो आणि कुठून तरी एखादा प्रकाशाचा किरण दिसावा, तसं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने झालेलं आहे. आणि या सर्वामध्ये जे उद्धव ठाकरे, जे राज ठाकरे संपले होते, जी शिवसेना संपली होती, त्या शिवसेनेचा उदय होताना दिसत आहे. परत एकदा ठाकरेंचा उदय होताना दिसत आहे. परंतु विरोधी पक्षांचा नेमका गोंधळ काय आहे माहीत आहे का? जनता पूर्णपणे साथ द्यायला तयार आहे. लोकांना गुलामी नको आहे. RSSला, संघाला, मोहन भागवत यांना असं वाटत असेल की मांजर डोळा झाकून दूध पिते म्हणजे तिला कुणीच बघत नाही. अशा आविर्भावामध्ये हे लोक आहेत. परंतु जनता त्या पद्धतीने नाही. पण जनता ही जनता असते, तिला जनता ही संधीची वाट पाहत असते, लक्षात घ्या. आणि या विरोधी पक्षाचा फक्त एकमेव प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस यांचं अस्तित्वच राहतंय की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. बघा, यांचं अस्तित्वच राहतंय की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि यांना जर कुठून संधी भेटली तर यांच्यामध्ये लगेच हाव निर्माण होते. आणि सगळ्या दुःखाचं मूळ हे हाव आहे. लक्षात ठेवा, आशा हे दुःखाचं मूळ आहे आणि हे या लोकांना कळायला मार्ग नाही. लगेच हे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. यांचं एकमेकासोबत जमत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने येथील बहुजन समाज जातीमध्ये, पातीमध्ये विभागलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने हे विरोधी पक्षसुद्धा वेगवेगळ्या गटामध्ये, तटामध्ये, आपल्या ताटात किती जास्त येतंय यामध्ये विभागला गेलेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपले 100% त्यांच्यासोबत मतभेद आहेत. काही एक मतभेदाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा असतो, हे अनेकांना जमत नाही. खास करून वंचित बहुजन आघाडीचे जे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. काही गोष्टींकडे कानाडोळा करायचा असतो.
काही मिनिमम प्रोग्राम ठरवायचा असतो. आणि येथे मागच्या वेळेस तर वंचित बहुजन आघाडीची कसलीही चूक नव्हती. चूक ही इंडिया आघाडीची झाली होती. त्यांना यश भेटलं आणि त्या यशामध्ये ते वाहून गेले आणि त्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जरी ठाकरे युगाची सुरुवात झालेली असली तरीसुद्धा प्रत्यक्ष लोकांची कितीही सहानुभूती असली, लोकांचं कितीही प्रेम असलं तरीसुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्याचं रूपांतर मतदानामध्ये होईल का हा खरा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्या एका आवाजावर लाखो तरुण गोळा होतात, परंतु त्या तरुणांचं रूपांतर मतदानामध्ये होतं का हा खरा प्रश्न आहे. आणि ते रूपांतर करण्यासाठी सिस्टम असावी लागते, यंत्रणा असावी लागते, कार्यकर्त्यांची फळी असावी लागते. ती फळी जोपर्यंत निर्माण होणार नाही. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा झालेला आहे एवढ्यावर थांबणं, बघा RSSसाठी आता काय असतं, एक मराठीमध्ये म्हण आहे, गोमीचा पाय लंगडा. त्यामुळे गोमीचा एक पाय लंगडा झाल्याने त्या गोमीला काही फरक पडत नसतो. त्यामुळे RSSला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काही जर फरक पडला असेल, फक्त RSS म्हणजे एक अहंकाराचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा, अहंकार कुठंतरी दुखावला गेलेला आहे एवढंच आहे. फक्त कासरा बदलला आहे परंतु बैल तोच आहे. धर्मेंद्र प्रधान गेला आणि त्याच्या जागेवर तोच संघी मानसिकतेचा संघी कॅडरबेस जोशी आला. म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये येथील सिस्टममध्ये कसलाही बदल झालेला नाही. आणि तुम्हाला जर बदल घडवायचा असेल, लक्षात ठेवा, आणि विरोधी पक्ष आले, सत्तेवर आले म्हणजे सर्व काही बदललं असंही होत नाही. आपल्या ज्या मूळ समस्या आहेत, ज्या शिक्षणाच्या समस्या आहेत, त्यावर विरोधी पक्ष काय आश्वासन देणार, काय भूमिका देणार, काय स्क्रिप्ट देणार, काय ब्ल्यूप्रिंट देणार हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार हे सुद्धा मांडणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्षावर टीका करणं, सध्या जे आंदोलन उभा राहिलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे, त्या खदखदीचा आधार घेऊन सत्तेमध्ये तुम्ही येतालही, परंतु तुम्ही 5 वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार. लोकांची अपेक्षा काय आहे की आता लोकांना बदल हवा आहे. मुलगा देवेंद्र फडणवीस यांचा असो, उद्धव ठाकरे यांचा असो, राज ठाकरे यांचा असो, IAS अधिकाऱ्याचा असो, IPS अधिकाऱ्याचा असो, शिक्षकाचा असो, ग्रामपंचायत सदस्याचा असो, सरपंचाचा असो, आमदाराचा असो, खासदाराचा असो, प्रत्येक मुलाला सरकारी शाळेमध्ये शिक्षण हे कंपल्सरी केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट हा, याबाबत विरोधी पक्ष ठोस भूमिका घेणार आहे का हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे नीट लक्षात घ्या, दुसरं म्हणजे मुलगा जे इन्कम टॅक्समध्ये बसत नाहीत, ज्यांचे आईवडील हे इन्कम टॅक्समध्ये बसत नाहीत, अशा मुलांना एक तर सरकारी शाळेमध्ये तर मोफत शिक्षण द्यावंच लागेल. परंतु जे उच्च शिक्षण आहे, MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा असं जे शिक्षण आहे, जे श्रीमंत आईवडील सोडता, त्यांच्या पाल्यांना, लक्षात ठेवा, त्यांच्या पाल्यांना शिक्षण हे अगदी मोफत असायला हवं. मग तो विद्यार्थी OBCचा असेल, SCचा असेल, STचा असेल, मराठा असेल, ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, कोणत्याही जातीचा असू द्या, सरसकट शिक्षण हे मोफत असलं पाहिजे. आणि या गोष्टीवर विरोधी पक्ष काम करणार आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणार आहे का? कमिशनच्या प्रश्नावर काम करणार आहे का? कोणताही रस्ता करा, कोणतंही काम करा, त्यामध्ये एखादा रस्ता झाल्यानंतर त्यामध्ये 60% जर कमिशन दिलं जात असेल,
मग त्या 60% वाटण्यामध्ये जातात. मग ते मंत्र्यापासून, आमदारापासून, इंजिनियरपासून, अधिकाऱ्यापासून, क्लर्कपासून सगळ्यांना किंवा जे काही मध्यस्थ असतात त्यांची टक्केवारी असते. सगळ्या अगदी मंत्र्याच्या, आमदाराच्या, PAची सुद्धा टक्केवारी असते. या सगळ्यांना वाटत 60% रक्कम वाटण्यामध्ये जाते आणि उरतात 40%. त्या 40%मधले 10% त्या बिचाऱ्या कंत्राटदाराला सुद्धा पाहिजे असतात. नाहीतर मग काम करून उपयोग काय आहे. आणि उरलेल्या 30%मध्ये काम होतं आणि त्यामुळे देशाची वाट लागलेली आहे. म्हणजे विरोधी पक्षाला या शिक्षणावर बोलावं लागेल, या बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर बोलावं लागेल. त्याबाबत तुम्ही ठोस कायदा करणार आहात का? केवळ बोलून नाही, शिक्षणाचा प्रश्नसुद्धा तुम्हाला कायद्यानेच पारित करावा लागेल. कायद्यानेच हे कंपल्सरी करावं लागेल. भ्रष्टाचार तुम्हाला कायद्यानेच संपवावा लागेल. त्यावर कडक नियम बनवावे लागतील, कायदे बनवावे लागतील. महिलांची सुरक्षा आहे, त्याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची काय केलं पाहिजे, स्क्रिप्ट काय असली पाहिजे, कायदा काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची ब्ल्यूप्रिंट मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे, बेरोजगारीचे प्रश्न कसे सोडवायचे, प्रत्येक गोष्टीचं समाधान 100% समाधान तर कधीच होणार नाही. भारतासारख्या जनसंख्येचा, लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या देशामध्ये सगळ्या समस्या सोडवता येणं शक्य नाही. परंतु आपण याला मिनिमम कसं करता येईल ते 100% करू शकतो. यामध्ये जो भेदभाव आहे तो हटवू शकतो. न्याय सगळ्यांना समान करू शकतो. कायदा, संविधान सगळ्यांसाठी समान आहे हे करू शकतो. जो नियम श्रीमंताला लागू आहे तोच नियम गरिबाला लागू करू शकतो. दादागिरी लोक यांची संपवू शकतो. महिलांना सुरक्षा देऊ शकतो. या काही गोष्टी 100% ज्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या आपण 100% करू शकतो. आणि यावर विरोधी पक्षाने बोलणं गरजेचं आहे. जरी ठाकरे युगाला सुरुवात झालेली असली तरीसुद्धा हे मुद्दे त्यांनी मांडणं गरजेचं आहे. याविषयी लोकांना वचननामा देणं गरजेचं आहे. शरद पवार आज वयोवृद्ध झालेले आहेत, परंतु रोहित पवार असतील किंवा अन्य विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, हे सर्वजण नेमकं काय करणार आहेत लोकांसाठी हे मांडणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर एकमेकात भांडत राहिलात, तुमची जर हाव संपली नाही तर तुमची सत्ता RSS कधीही येऊ देणार नाही. याचं सुद्धा तुम्ही चिंतन करणं गरजेचं आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.